विठ्ठल 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 ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। सच्चिदानंद किरुबा महाराज की जय। सद्गुरु लहरीनाथ महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज। नमः पार्वती पते हर हर महादेव। विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय। श्री गुरु निवृत्तिनाथ महाराज की जय। मावली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज। सद्गुरुनाथ भगवान की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज। नमः पार्वती हर 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 महादेव। हर 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 भोगे घडे त्याग त्यागे अंगा येते भोग ऐसे उफराटे वर्म धर्मा अंगीच अधर्म देव अंतरे ते पाप खोटे उगवा संकल्प ऐसे उफराटे वर्म धर्मा अंगीच अधर्म तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराचे पोटी ऐसे उफराटे वर्म धर्मांगीच अधर्म यंत प्रवेश मम वाच ममां प्रसुत्तां संजीवयत् किल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचे संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो दुसरे चरणाची त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरु शांतम सचिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदमीशम आनंदी वल्लभाम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रला दलो पावन झालो चरचरी. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. सिया राम मैं सब जग जानी. राम सिया राम जय जय राम. जनक सुता जग जननी जानकी अतिशय प्रीत करुणा निधान की. राम सिया राम आपण म्हणत चला नुसतं बसू नका ग म्हणा भजन करा. सिया राम जय जय राम. महावीर बिनवु हनुमाना राम जास जप आप बखाना. राम सिया राम जय जय राम. राम सिया जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्ध अनवरदानंदे वर्षतीये. जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख. भोगे घडे त्याग त्यागे अंगा येते भोग. ऐसे उफराटे वर्म धर्मांगीच अधर्म. प्राप्त प्रसंगी संकीर्तन सेवेसाठी उच्चारलेला अभंग श्रीमंत संत देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबराय यांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग प्रस्तुत सेवेसाठी उच्चारला आहे. विठाला गाथ्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी बरेचसे अभंग उपदेशपर प्रकरणातील केलेले असले तरी आजचा अभंग हा सर्वांच्या पाठातला नसला तरी सर्वांच्या उपयोगितेचा आहे. अतिशय सुंदर असा आजचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये बोलतात, दादा रे तुझ्या जीवनामध्ये जे भोग विवेकाने भोगले जातात त्याला भोग म्हणत नाही, पण अज्ञानाने त्यागलेल्या भोगाला सुद्धा भोग म्हणतात. लक्षात ठेवा. अज्ञानाने एखाद्या भोगाचा त्याग केला तर जगद्गुरु तुकोबरायांची भाषा आहे तो भोग तू भोगलेला आहे असा त्याचा अर्थ आहे. पण विवेकाने जर भोग भोगला तर तो भोगी नसतो, तो त्यागी असतो. एक वाक्य जाता जाता 2-3 वाक्य सांगतो, तुमचं लक्ष इकडे माझ्याकडे येईल तेवढ्यात. एका वनात फिरता फिरता एका बाबाची पर्णकुटी लागली आणि लोकांनी विचारलं, का हो या बाबाचं काय नाव? ते म्हणले यांचं त्यागी नाव. म्हणले हे मुलं हे त्यागी महात्म्याचे. मुलं कोणाचे? लक्षात आलंय का? म्हणले कीर्तन कोणाचं चालू आहे? म्हणे मौनी बाबाचं. कीर्तन कोणाचं चालू आहे? मी काय बोल, लक्षात आलंय का? म्हणले हे भाषण कोणाचं चाललंय? मौनी बाबाचं चाललंय. म्हणले का हो हे लेकरं अंगणात खेळतात हे कोणाचे? म्हणले हे संन्यासी बाबाचे. हे 2-4 वाक्य मला असं वाटतं आजच्या अभंगासाठी काफी आहे. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबरायांची भाषा आहे. भोगी घडे त्याग. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी संसारिकाला केलेला उपदेश आहे. जगद्गुरु तुकोबराय मुमुक्षुला, योग्याला, जप्याला, तप्याला, ध्यानधारणा करणाऱ्याला, बाहेरचं नामस्मरण करणाऱ्याला सर्वांना उपदेश करतात असं जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. म्हणजे असंच देवाला सुद्धा उपदेश करतात जगद्गुरु तुकोबराय, भक्ताला उपदेश करतात जगद्गुरु तुकोबराय, संतांना उपदेश करतात जगद्गुरु तुकोबराय आणि संतांच्या आप्तांना देखील उपदेश करतात असे जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार आहे.
पण आजच्या अभंगामध्ये भगवान बाबा माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी तुमच्या आमच्या संसारिकाची दया आली. बरेच लोक म्हणायला लागले जाऊ द्या हो, या संसारात मजा नाही, चला एकदाच जरा लाल पागोट पांघरून बाहेर जाऊ. तुकोबा म्हणले ज्ञान असेल तर जाय. लक्षात घ्या बरं का, इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष आहे ना तुमचं, माझ्याकडे नीट लक्ष द्या बरं का. 2-4 वाक्य बोलतोय मी, ऐका. ज्ञानाचा भोग विज्ञान आहे. ज्ञानाचा भोग काय? विज्ञान. पटपट मोजत चला. जीवाचा भोग अज्ञान आहे. शिवराम महाराज, जीवाचा भोग अज्ञान आहे, कल्पना आहे, उपाधी, हे जीवाचे भोग आहे. शिवाचा भोग ज्ञान, आत्मज्ञान आहे. आणि आत्मज्ञानाचा भोग आत्मज्ञान, आत्मा आहे असा त्याचा भोग आहे. प्रत्येक भोगाची अवस्था आणि प्रत्येक भोगाची स्थिती आणि त्या भोग्य वस्तूचा पदार्थ हे समजून घेतल्याशिवाय भोग टाकणं म्हणजे अज्ञान आहे. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराय म्हटले भोग टाकल्याने कधी टाकला जात नाही. आम्ही गोड खायचं सोडलं कधी, बोला लक्षात आलं? भोग आल्यावर सोडलंय. मी काय बोललो लक्षात आलंय काय? भोग सुटला का? नाही सुटला महाराज, तेव्हा सोडायला पाहिजे होता. भोगे घडे त्याग, त्यागे अंगा येते भोग. इतकी शुगर वाढली का काही खाल्लं ना उपाशी राहिलं तरी साखर वाढते. मी काय बोललो लक्षात आलंय? नाही खाल्लं तरी वाढते, खाल्लं तरी काय साखर. म्हणजे मी काय डॉक्टर नाही. भोग सोडला तरी का शांती नाही? त्याचं कारण आहे भोग प्राप्त झाल्यानंतर त्याग चालत नाही. विठ्ठला 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 त्याग भोग दुःख काही सांडावे मांडावे, काही सांडावे मांडावे. माझ्या धरी येले जीवे थोर अशंका, माझ्या धरी येले जीवे थोर अशंका, माझ्या जीवे धरियले थोर शंका, माझ्या धरियले थोर शंका. हे भूपाळ्यामधलं प्रमाण आहे महाराज. त्याग भोग दुःख काय सांडावे मांडावे. कशाचा त्याग कशापासून करावा, भोग भोगाचा कशापासून भोगावा? तुम्हाला एक सांगू का, ज्ञानाने भोगलेला भोग, वाक्य नीट ऐका, हा त्याग आहे. हा काय आहे? तुकोबा म्हणतात तू मनुष्य म्हणून जन्माला आलेला असेल तर भोग ज्ञानाने भोग, म्हणजे अज्ञानात खितपत पडणार नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काहींना असं वाटतं गावोगाव फिरणारा लाल कपडे घालून तो बाबा आहे आणि प्रपंच करून परमार्थ करतो तो संसारिक आहे. पूजनीय पूज्यबा डोंगरे महाराज म्हणतात पाहण्याची दृष्टी बदल. जो आपलं सावरून इतरांचं सावरतो तो खरा त्यागी आहे. लक्षात आलंय का? सांगू का कबीरदाजींची भाषा? तुम्ही झोपू नका बरं का, झोपू नका. कबीरदाजींची भाषा सांगतो. यारा पेट बड़ा बाका सबसे लगा दिया धोखा, यारा पेट बड़ा बाका सबसे लगा दिया धोखा, यारा पेट बड़ा लगा दिया धोखा, यारा पेट बड़ा सन्निसा देख फकीरा घर घर मागे तुकडा, देख सन्यासी देख फकीरा घर घर मागे, यारा पेट बड़ा देख संन्याशी देख फकीरा घर घर मागे तुकडा. तुम्ही जर भोगी नाही तर भोग का घेतात? जगद्गुरु तुकोबारांची भाषा आहे. आईसे उफराटे वर्म आणि धर्म अंगीचा अधर्म.
आता आपल्याला वाटतं आपण कीर्तन ऐकतो हा धर्म करतो, पण तंबाखू खाऊन ऐकतो हा अधर्म आहे ना. काय बोललो लक्षात आलंय? कीर्तन ऐकणं हा धर्म आहे, पण चप्पल घालून ऐकतो हा काय? हा धर्म आहे. सप्तामध्ये प्रसाद घ्यायला जेवायला आलो आपण, मी काय बोललो लक्षात आलंय का? पंक्तीवाल्याने धर्म केला, पण जेवण करून जे घरी गेले ते अधर्मीय ना भाऊ. धर्मांगीच अधर्म. शिवराज महाराज मला एक सांगा, नुसतं काट्याने नाणं चालतं काय? त्याला छापा पण असावा लागतो. त्याला काय असावं लागतो? छापा पण असावा लागतो. ते पाडायला जिम्मेदार आपणच आहे. पुण्यहित करतोच करतो, पण त्याच्याच उंचीचं पाप करून ठेवतो. एकही कामाला येत नाही. आईसे उफराटे वर्म चुको बरं आहे म्हणले भाऊ. जर ज्ञान असेल तर परमार्थात या, नाहीतर देवांतरे ते पाप. आपल्याकडून जे पाप घडतं, पाप हा शब्द पहा, प म्हणजे परमात्मा, अंतर्न म्हणजे प, आणि दोन प एकत्र येतात त्याला पा म्हणतात. अंतकरणातला परमात्मा बाजूला गेला तर परमार्थ करून पाप आहे. विठ्ठल विठ्ठल. कोणाकोणाला 7 दिवसात देव मिळवायचा आहे वरती बोट करा. काय प्रयत्न चालू आहे? म्हणले बाबा आताच आमटी खाली, काय प्रयत्न करत्या दुसरे? दर भजनात मी 1.5 किलो गुळ शेवटपर्यंत खातो. म्हणले हे काय साधे प्रयत्न आहे? हे सुद्धा देवासाठीच प्रयत्न आहे. देवांतरे ते पाप. देव बाजूला जातोय का नाही याचं कधी ऑब्झर्वेशन केलं आपण? आम्हाला फक्त वरचं पाहायची सवय लागली. वरचं जुने लोक म्हणायचे, अरे वरचं जसं दिसतं तसं आतलं नसतं, आणि जसं आतलं असतं ते वर दिसत नसतं. विठ्ठल विठ्ठल. देवांतरे ते पाप. आपल्यापासून देव जर बाजूला गेला, कीर्तनात येऊन जर देवाचं नामस्मरण मुखात आलं नाही, तर समजून घ्यायचं कीर्तनात बसलोय पण अंतकरणात पाप आहे, म्हणून मुखात नाम नाही आहे. भाषा आहे. आमचे वाजेबाबा जुनं दृष्टांत सांगायचे काका. हे जुने माणसं काय तसे बोलताना वेदातलं बोलायचे, पण भक्कम बोलायचे. कसं बोलायचे? आता आम्ही थोडंसं वाऱ्यानं उडलं असं बोलतो कधी कधी, अनुभव नाही ना पदरी. ते सहज सांगायचे, का रे ताप जर आला तर तोंडाला चव राहते का? तोंडाला चव राहते का ताप आल्यावर? माऊली ज्ञानोबा 89व्या अध्यायात ओवी आलेली आहे, पण मी ढोबळ मानाने सांगून जातो. ताप आल्यावर तोंडाला चव राहत नाही, अंतकरणात पाप आल्यावर देवाचं नाव मुखात येत नाही. अशी भाषा आहे. आम्ही मस्त सांगतो वाज वाटाळी वाज वाटाळी. ते म्हणल्या तो जाऊ दे तिकडं, सपाटा होऊ दे, आमचा चाललाय इकडं. मला काय करायचंय? यात कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले, ज्याचे त्याने अनहित केले, ज्याचे त्याने अनहित केले. याचे कोणाचे काय भले, ज्याचे त्याने अनहित केले, ज्याचे त्याने अनहित केले, ज्याचे त्याने अनहित केले. यात कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले, ज्याचे. पूर्णाहुती देत आहोत. जगद्गुरु तुकोबरांची भाषा आहे. एकदम कटाक्षाने कान देऊन कीर्तन ऐका. डोळ्याचं काम कीर्तन ऐकायला नसतं. विठ्ठल 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 कुणाचे काय बा गेले, यात कुणाचं काही जाणार नाही. तुम्ही आमचं संतांचं ऐका नका ऐकू, पण जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, हे दादा लक्षात घे, देव जर बाजूला जात असेल तर ते पाप आहे. तू दिसताना परमार्थ करत असला तरी देव जर जवळ नाही ना, देवांतरे ते पाप. खोटे उगवा संकल्प करणारे कर्म, हे संकल्प या शब्दाचा अर्थ आहे कर्म, हे सर्व खोटे आहे जर देव जवळ नाही तर. पण तुकोबा अभंगात शेवट मार्मिक बोलतात. जगद्गुरु तुकोबारांची भाषा आहे, ए बाबा रे तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराचे पोटी,
या सर्व 3 चरणांचा विचार करून बघतो. आणि मी तुम्हाला एक सांगू का, विचार नसलेल्या माणसाला माणूस म्हणता का तुमच्याकडे? काय म्हणतात? विचार शून्य माणूस आहे. काय म्हणतात त्याला? शिवराम बाबा आहे प्रमाण, त्याला प्रमाण आहे, एक त्याला प्रमाण आहे. तुम्हाला सांगतो प्रमाण, भगवान बाबा प्रमाण असं आहे. तुका म्हणे आईशे बुद्धी ज्याची जड, तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड, तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड, तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरा देवा, त्याहुनी दगड देवा देवा, त्याहुनी दगड बरा देवा. ज्या माणसाला विचार करता येत नाही त्याच्यापेक्षा दगड बरी, असं मी नाही म्हणत, तुकोबर आहे. म्हणून हे दादा, आपण करत असलेल्या कर्माचा कधीतरी विचार करा, कधीतरी. बाकी बिडीत पडू नका. एकादशी दिवशी म्हणतं खायवले पाववाडा कोण पाहता आपल्याला? हा, खाय पाववाडा खाय म्हणले आपल्याला कोण पाहत? अरे पण विचार करून बघ जरा, कोण पाहत ते? सर्वांच्या हृदय देशी मी अमुकाय आईशी, बुद्धी स्फुरे अहर्निशी ती वस्तुगामी. अरे अर्जुना, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानम अपोहनंच. अरे जर मी सर्वांच्या अंतकरणात आहे तर कोणती बाई मिसरी लावीतीन, कोणता बाबा तंबाखू खातो ते काय कळत नाही त्याला? कळतं महाराज. पण विचार करून पहा. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात कोणाच्या बिडीत पडू नका. या बिडीत पडल्यामुळे लोकांना कोरोनात 28 वर्षाच्या माळी काढून टाकल्या. घरच्याच्या बिडीत पडले ते म्हणले जाऊ द्या तुम्ही तर सर्व काही आहे, काय आता तुम्ही तर जरा टाका माळी काढून. तुका म्हणे भीड खोटी, कारण भोगू लागायला कोणी येत नाही बरं का. असं आपल्याकडे पार्सल नाहीये. एखादा पाहुणा जर गावी निघाला तर त्याच्या पदराला 2 भाकरी बांधून देण्याची व्यवस्था आहे. पण एखादा पापी जीव जर नरकाला जायला निघाला तर त्याच्या गाठोडं पदरी देता येत नाही. जिने तो चिवरी माप भरे, तुका म्हणे धीग वाहते मार्ग, तुका म्हणे धीग वाहते मार्ग, तुका म्हणे दीर्घ वाहते मार्ग, तुका म्हणे दीर्घ वाहते मार्ग. अंग आले मग हालून दे, अंग आले मग हालून दे, तुका म्हणे धीग वाहते मार्ग, तुका म्हणे धीग वाहते मार्ग, तुका म्हणे दीर्घ वाहते अंगाले मग वाहते दीर्घ. आमरा हाक देवा भय अट्टहासे, हाक देवा भय अट्टहासे. तुका म्हणे धीग वाहते मार्ग, अंगाले मग हालो नेदी, अंगाले मग हालो नेदी. तुका म्हणे दीर्घ वाहते मार्ग, तुका म्हणे दीर्घ वाहते मार्ग, पदराला एवढंच येतं महाराज. ज्या रॉंग मार्गाने चालणाऱ्या माणसाला, तुमच्याकडे लासलगाव जवळ आहे महाराज, मला सांगा पटरी किती लांब असते तुमच्याकडे? गाडी साईडला लावण्याची पटरी किती लांब असते सांगा की, बोला की. एखादी गाडी जर आउटरला लावायची ठरली साहेब, मला सांगा ना, आउटर किती वेळ असतं? आउटरला जास्त काळ नसतो महाराज. त्यामुळे आउटरने सावध व्हायचं असतं. कधी आउटर संपल सांगता येत नाही. विठाला विठाला. ऐका, अजून एक वाक्य ऐका. आउटर संपायच्या आत मेन रुळावर गाडी चढून घ्या, म्हणजे मुक्कामाच्या ठेप्यापर्यंत गाडी जाईल. अन्यथा आउटरने गाडी खाली पडू शकते. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात कोणाच्या बिडीत पडून परमार्थ करू नका गाड्या. तुका म्हणे धीग, किंवा तुका म्हणे जगद्गुरु तुकोबारे म्हणतात विचार करा, याच्यात भिडीत पडू नका. कोणाच्या भिडीत पडायचं जर असेल तर महाराज जगद्गुरु तुकोबारांना हे मान्य नाही. आईसे उफराटे वर्म, धर्मांगीच अधर्म. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर सांगितलेला आहे. अभंगावर विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडा परिहार देणं उचित आहे. तो म्हणजे असा, श्री क्षेत्र लासलगाव टाकळी या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने गोड असा हा सप्ताह मोठ्या
महाराजांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय पूजनीय वैकुंठवासी ज्ञानेश्वर माऊली गायकवाड, आदरणीय गुरुवर्य सोनार गुरुजी, आदरणीय गुरुवर्य भागुजी बाबा शिंदे, हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज शिंदे, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज बैरागी, आमचे आदरणीय परमश्रद्धेय परममित्र शिवराम महाराज बोराडे यांच्या मार्गदर्शनाने, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि कृष्णाष्टमीच्या निमित्ताने चालू असलेला हा गोड 7 दिवसाचा हा सप्ताह चालू आहे. गोड अशी सर्वांची उपस्थिती आहे. वरुण राजाची सुद्धा आपल्या सप्ताहासाठी उपस्थिती आहे. भरपूर गरम होत आहे, त्यामुळे त्याला असं लक्षात आलं उन्हाळ्यातही ही मंडळी भरपूर गरमीने त्रस्त झालेली आहे, म्हणून हा पावसाचा वर्षाव आहेत. पूजनीय आदरणीय म्हणजे पितृतुल्य व्यक्तिमत्व आमचे काका आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. पाऊस लागत असेल तर पुढे सरकून घ्या, पुढे सरकून घ्या, पण आहे त्या लोकांनी मागे पाहू नका, नाहीतर तुम्हाला तिकडे पावसात पाठवू. आईशे उफराटे वर्म असं जे आपल्याला नेहमी दुसऱ्याच्या अवकाळा पाहायला आनंद वाटतो. विठ्ठल विठ्ठल आदरणीय आवडसर आहेत. सर्व श्रोते सज्जन मायबाप, आज खरं तर मोठा आनंद आहे. या टाकळी गावामध्ये जसं काय गोकुळ अवताराला आलं, महाराष्ट्रातील सर्व नामवंत कीर्तनकारांची यादी जाहिरात माझ्यासमोर आहे. खऱ्या अर्थाने यांच्या या यादीमध्ये मला कीर्तन करायला सांगणं म्हणजे हे माझंही भाग्यच असेल. हे सर्व टाकळीकरांचं प्रेम आहे आणि म्हणून आमचे आदरणीय रेवणनाथजी भाऊ आणि सर्व विविध विकास कार्यकारी सोसायटी नाही का, या सोसायटीमार्फत आजची कीर्तन सेवा आहे. ज्यांना जागा मिळाली आहे ते मस्त शांत बसा बरं का, आणि ज्यांना वाटतं आहे बाहेर ज्यांना जागा द्यावी त्यांनी बाहेर जा, म्हणजे लक्षात आलं असेल तुमच्या. पाऊसच आला आहे आणि दिवस त्याचे आहे. आपलं भाग्य आहे या मधल्या काळामध्ये प्यायला पाणी मिळालं नाही. वरुण राजाची आपल्यावर कृपा आहे, ही आपल्या पुण्याची पावती आहे. एकदा वरुण राजाचे टाळी वाजून स्वागत करा आपण सर्वांनी. ही पुण्याची पावती आहे, कारण जिथे अन्नदान घडतं तिथे पर्जन्य होत असतो. ज्ञानदानाने भक्तीत पुलकित होत असते आणि ज्ञानाने अहंकार आपला निघून जात असतो. म्हणून मायबाप असा त्रिविध नामस्मरण सोहळा या टाकळी गावामध्ये चालू आहे. खऱ्या अर्थाने माझ्या मते मागच्या वर्षी मला भगवान भाऊंनी फोन केला होता कृष्णाष्टमीच्या निमित्ताने कीर्तन, पण कधी कधी असं घडतं की नेमका संयोग वियोग घडू शकतो आणि म्हणून 1-2 दिवसमध्ये गॅप जाऊन पुन्हा एकदा तुमच्या सेवेत रुजू होण्याचा मला आनंद होतो आहे. मनस्वी तुम्ही सर्व भजनी मंडळ माझ्यावर प्रेम करतात, त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना आणि कोटी कोटी धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल जवळजवळ दररोज इथे 2 ते 2.5 हजार साधक मंडळीच्या मुखामध्ये अन्नदान घडत आहेत. असे सर्व दातृत्व अन्नदान करणाऱ्या मंडळीसाठी सुद्धा एकदा जोरात टाळ्या वाजवा महाराज. हो, गोड टाळ्या वाजवा, कारण एवढं सोपं नाही आहे. अन्नदान करणं सुद्धा सोपं नाही आहे. हे सर्व अन्नदान या आपल्या क्षेत्रामध्ये घडत आहेत. आमचे पूजनीय आदरणीय वक्ते बाबा म्हणायचे बरं का, जिथे अन्नदान, जिथे ज्ञानदान, जिथे नामस्मरण, तिथे पांडुरंग परमात्मा असतो म्हणे. तिथे कोण असतो? देव असतो, देव. आणि म्हणून आपल्या सप्ताहामध्ये गेली 2 दिवसापासून पांडुरंग परमात्म्याचं अवतरण झालेलं आहे. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. सर्व आदरणीय सर्व परमपूजनीय मंडळी, तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप उपस्थित आहात. तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी आजचा अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा घेतलेला आहे. आणि आजच्या कीर्तनासाठी उपस्थित असलेले सर्व गायक गुणीजन वादक मंडळी, आमचे हरिभक्तीपरायण वाकचौरी महाराज, शिवराम महाराज, आदरणीय भगवान बाबा, आदरणीय माझ्या बाबांचं नाव मला नेमकं आठवणं, अरुण महाराज, सर्व अर्थात टाकळीकर भजनी मंडळ म्हणजे नेहमी महिन्यात 2 महिन्यात आमची भेट होत राहते. एक मित्र नाही तर फाटा पडत असतो म्हणायचे बरं का. सांगायचं तात्पर्य एक आहे, अतिशय तरुण भजनी मंडळ, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. मला अभंगात घुसण्याची खूप घाई झाली आहे, पण तुम्ही सर्वजण बाहेर पावसाकडे पाहत असल्यामुळे
आणि मला ती अजून तव्यावर पोळी टाकूशी वाटना. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हरिनाथ भगवान की मावळी ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की श्रोते सज्जन माय बाप की जय. भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हा सोहळा आणि माझ्यासारख्याच्या वाट्याला आलेली ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आणि या कीर्तन सेवेच्या निमित्ताने जगद्गुरु तुकोबाराय यांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग घेतलेला आहे. लक्षात ठेवा, नीट लक्ष द्या. उपदेश जगद्गुरु तुकोबारायांनी केलेला आहे आणि उपदेश ग्रहस्थ्याला केलेला आहे. कोणी उपदेश केलाय आप्पा? जगद्गुरु तुकोबारायांनी. जगद्गुरु तुकोबारायांनी केलाय, तुकाराम वाजेनं नाही. लक्षात ठेवा. ते म्हणले बुवा तुम्ही कीर्तनकार आहे, तुम्ही उपदेश करू शकतात. कीर्तनकार उपदेशक होऊ शकत नाही. तुम्ही सर्व शिकलेली मंडळी आहे. LLB झालेला एखादा व्यक्ती त्याच्या नावासमोर आपण लावत असतो शिवराम महाराज ॲडव्होकेट. काय लावत असतो? जर तो कोर्टामध्ये काम करत असेल तर त्याचा एक विशिष्ट पेहराव आहे काका. तो काय करतो? वरतून काळा कोट, आतून सफेद शर्ट, त्याच्या आत टाय लावलेला असतो, काळी पॅन्ट असते आणि मग तो वकील शोभत असतो. हातामध्ये बऱ्याचशा आपल्या फाईल घेऊन तो कोर्टामध्ये जात असतो. त्याला काय म्हणतात? वकील म्हणतात. पण त्याचं शिक्षण झालेलं पाहिजे LLB. त्याचं काय शिक्षण पाहिजे? LLB. उद्या जर माझ्यासारखा एखादा बाबा कोट घालून आला आणि म्हणला चला आरोपीची फाईल काढा, तर जमल काय? म्हणजे कोट घातलेला माणूस वकील असतो का? प्रत्येक कोट घातलेला माणूस वकील असतो काय? नाही नाही. प्रत्येक कोट घातलेला माणूस वकील होऊ शकत नाही. तसं प्रत्येकाने फेटा बांधला म्हणजे उपदेशक होऊ शकत नाही. विठाला विठाला विठ्ठला बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल तुकाराम. उपदेश होण्यासाठी एक ॲबिलिटी आहे, पात्रता आहे. लक्ष द्या. मी लक्ष द्या का म्हणतोय माहिती आहे? तुमचं अजूनही माझ्याकडे विशेष असं लक्ष नाही. बाबा उपदेश पात्रतेसाठी आणि उपदेश देण्यासाठी दोघांची पात्रता असावी लागते. काय पात्रता आहे? जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग पहा. थोरती गळाली पाहिजे आहाता, थोरती गळाली पाहिजे आहाता, उपदेश घेता सुख वाटे. उपदेश घेता सुख वाटे. थोरती भाषा आहे. कीर्तन हे कोणाला रुजत पचत, अंतकरण मोकळं असेल तर पचत, नाही तर पचत. जगद्गुरु तुकोबारायांनी देव वाटला नाही का लोकांना? दिलाच ना. पण लोक म्हणले साठवणीचे रुंदले जागे, आम्हाला देव नको. नाथबाबांनी देव वाटला नाही का? देवाचा उपदेश केला नाही का? नाथबाबांनी सुद्धा देवाचा उपदेश केला. पहा, एक जटाधारी दिसत, एक डोळे वटारुनी पाहत, एक गुरकावणी बोलत, वयासी धावत, अग ग ग ग ग ग कसं करताय म्याव म्याव, अग ग ग ग ग करताय म्याव म्याव, अग ग ग ग ग कसं करताय म्याव म्याव, अग ग ग ग करताय म्याव म्याव म्याव. विठ्ठल विठ्ठल आता शिक पोरायच्या लक्षात आलं. आग ग ग झालं सुरू. आता
सांगायचं काय? नाथ बाबा म्हणतात मी तुम्हाला परमात्मा दाखवतो तरी तुम्ही मी करतात. कसं करताय? म्याव म्याव. प्रत्येक माणसं काय म्हणतात? मी माझ्या सत्तेने करतो. कसं करतोय? म्याव म्याव. याचाच अर्थच असा आहे. मध्येच आवाज नका वाढवा. मला असं सांगायचं आहे महाराज, संतांनी देवाचा उपदेश समाजाला केला पण समाजाने सांगितलं साठवणीचे रुंदले जागे. चला महाराज, उपदेशक शुद्ध असला आणि घेणारा जर बद्ध असला तर उपदेश फळत नाही. माझा पहिला मुद्दा संपवतोय मी बाबा. उपदेश देणारा निरअहंकारी असेल आणि घेणारा निरअहंकारी असेल तर कीर्तन फायद्याचं, नाहीतर किती भव्यता आहे याला किंमत नाही. विठाला 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 विठाला. एकच जाता जाता सांगतो पटकन. परिसनयाच्या राया ऐक बाप्पा धनंजया असं चिंतन आलेलं आहे. ऐक असं चिंतन आहे काका. कुरुक्षेत्रावर 18 औक्षणी सैन्य होतं. आता मला गणित सांगायचं नाहीये, हे फक्त कौरवांचं सैन्य भगवंताने दिलेलं. कोणतं सैन्य होतं? हे कळ लागली असेल तर खाली बसा, काय मला अडचण नाही. मुळात मला लहाने मुलं कीर्तनात उभं राहणं आवडत नाही, कारण हे त्यांचं अभ्यासाचं वय आहे. विठाला विठाला हे जागे राहिले हे सुद्धा त्यांचं भाग्य आहे, त्यांचे धन्य माता पिता तायाची. पण मी पुढे विस्तारात सांगणार आहे. विद्यार्थ्याला पुस्तक सोडून कोणता गुरु नको, कोणता मित्र नको. विद्यार्थी प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थकम किम करिष्यति. आमचं कसं आहे, नाही भीडभाड तुका म्हणे साना. स्पष्ट वागता सुखी भवा. विठ्ठला त्या बिचाऱ्यांना काय ब्रह्मन ते कळत. इथं पार गुडघे टेकून गेले तरी काहीला ब्रह्म कळा ना. आमचे राऊत बाबा सांगतात ना, रे सांगता हिमपुटी वेदशास्त्रे. आता सांगा मी काय सांगत होतो माग? याच्या आधी काय सांगत होतो सांगा? आता गेलं का? आता आणा नारळण काय पाहू राहिले आता? विठ्ठल त्याचा फळे उपदेश. जगद्गुरु तुकोबारांची भाषा आहे, त्याचा फळे उपदेश. एक तो निरअहंकारी असला पाहिजे, दुसरा स्वतःने उपदेश घेतला पाहिजे. नाहीतर मग माझ्यासारखं कंबर बांधलं. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, उपदेशा लागी पात्र झाला का उपदेश करायला पात्र? पूजनीय आदरणीय आमचे ढोक महाराज म्हणायचे, अरे फुटाणे माऊली जर समोर बसले तर ह्या रामरावला सुद्धा काटा फुटतो. मी काय बोललो लक्षात आलंय? फुटाणे माऊली ज्ञानेश्वरी पाठ. आमचे वक्ते बाबा म्हणायचे, आमचे श्रीगुरु जर समोर बसले तर आजही आम्हाला अमृत अनुभव सांगायला भीती वाटते. याला उपदेशक म्हणतात. मी असं सांगत होतो, कुरुक्षेत्रावरची गोष्ट चालली होती. ऐका ऐका, कुरुक्षेत्रावर एवढं मोठं सैन्य, पांचजन्य ऋषिकेशो देवदत्त धनंजया. कोण कोण आहे? नकुल सहदेव. बाबा बाबा एवढं मोठं सैन्य, रणयुद्ध आहे. हो, ढोल वाजताय, ढान 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 ढोल वाजताय. आणि त्याच्यात अर्जुनाला गीता सांगताय. कोण? किती एवढा एवढा पाऊस आला तर अर्जुनाला कीर्तनात थांबावा का नाही असं झालं. तिथे अर्जुनाची नजर न चुकता बाण येणार आहे, तरी अर्जुन म्हणतो, देवा सांग सर्व धर्मम परित्याज्य मामेकम शरणं व्रज. देवासाम किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजश्रयस्तथा अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. काय करू सांग? अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीन गत व्यथा. काय करू सांग अर्जुना? हे देवा सांग. अशोचान वंशोचस्त्वं प्रज्ञावादंस्य भाससे अनासून गता सूचनानुशोचन्ति पंडिताः. अरे अर्जुना, पंडित माणसाने नेहमी अवधान द्यावं तर तो उपदेशाला पात्र आहे. विठाला 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 विठाला. वा, लय अल्पटे गालीत नको बसू. सोप्या भाषेत सांग, सोप्या भाषेत सांग. तुम्हाला नदीकडे पलीकडे जाण्यासाठी नाव ठेवलेली आहे आणि त्या नावेला छिद्र आहे हे तुम्हाला माहिती आहे.
तरी काही श्रोते सज्जन फाटलेल्या नावेमध्ये बसून प्रवास करू लागले. कीर्तन संपल्यावर कळलं आजच्या बाबाचं काहीच कळलं नाही, म्हणजे तो नाव पंचर आहे त्याचं काहीच नाही बा. संजय अण्णा हे सर असंच चाललंय तुम्हाला सांग. बाबा 17व्या अध्यायात माझा भगवान अर्जुनाला सांगतो, अरे अर्जुना, ज्याला या संसार रूपी भवसागरातून प्रवास करायचा आहे त्याच्या नावेला छिद्र आहे, छिद्र. आणि हा भरभक्कम बोक्या बसला मस्त पैकी. त्याला वाटतं आपल्याला काय कोणाची भीती नाही. भाऊ थोरती गळाली पाहिजे अहंता. अर्जुनाने एकच सांगितलं, देवा गुरुन हत्वा हे महानुभावान. काय करू सांग, तू जे म्हणशील, तू माझी गुरुदेव, कृष्ण माझी गुरुदेवता, तू माझी कुळदेवता, आता तू सांग मी काय करायचं. याला उपदेशक घेणार आहे. आणि रणांगणावर एवढं युद्ध चाललं तर अत्यंत प्रेमाने लक्ष देणारा अर्जुन आहे, म्हणून उपदेशक फळला. आणि अर्जुनही म्हणू लागला, देवा कळालं. काय कळालं? नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा. बस माझा मोह गेला. म्हणले कोणी सांगितलं होतं? धृतराष्ट्र नाही का म्हणला? हो. काय म्हणला होता? मामका पांडवा चैव किम कुर्वत संजय. तो धृतराष्ट्राला झालेला मोह माझा गेला. मला असा प्रश्न विचारायचा आहे, गीता सांगितली ते क्षत्र म्हणजे 10x10ची ध्यानधारणेची खोली नाही. गीता सांगितली ते क्षत्र म्हणजे टाकळी या गावचं हनुमान मंदिर पांडुरंगाचं पटांगण नाही. स्वरात मृदंग नाही, नवा विना नाही का, 2 चौबदार नाही. तरी अर्जुना म्हणतो समाधी लागली अर्जुनाला. आणि एवढा लावणी मृदंग श्रुती टाळ घोष तरी अर्जुनाला समाधी लागाना. चूक सांगणाऱ्याची का अर्जुनाची? त्याचा फळे उपदेश. तुम्हाला उपदेश घ्यायचा असेल तर काय करावा? थोरती गळाली पाहिजे अहंता. अहंकार सांडून इथे. अहो माझ्या काकांच्या मागे माझे पितृतुल्य काका इथे बसलेले आहेत. किती महाराज, किती अवघा महाराष्ट्र काकांच्या एका हाकेत धावतो. पण होता होईल तेवढं लहानपण खाली बसायचं आहे, खाली बसायचं होत का महाराज? थोरती गळाली पाहिजे अहंता. आणि मग उपदेश घेता सुख वाटे. मला एक जाता जाता तुम्हाला सांगायचं, पटकन माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही सर्वांनी बाजऱ्या पेरल्या का मका पेरल्या आता? ए प्रियो, अगं बाजऱ्या बरं. मला शाळेत तुम्ही संस्थेत बी इकडे तरी लक्ष द्या ना बाई. विठ्ठला विठ्ठला बोलू नका. आता इकडं मॉनिटर नाही तुमचे नाव लिहायला. लक्षात काय बोलतो मी? लक्षात. तुम्ही मका लावल्या का बाजरी लावली? ते शिपरूट तण हरळी तशीच राहू दिली होती, काढून मग लावलं. म्हणजे आधी त्या वावराची काय केली तुम्ही? जर एखादा शहाणा माणूस राहिला आणि येड्या बाबळी तर जर मका पेरली तर किती मका येईल त्याची? येड्या बाबळी आहे ना तुमच्याकडे? नाही आहे. येड्या बाबळी आहे, काँग्रेस आहे, तुम्हाला सांगायचं शिपरूट आहे, नागरमोथा आहे, हरळ आहे ना. कोणी कोणी काढून मग पेरलं मला सांगा. एखाद्या पठ्ठ्यानं वरबोट करून दाखवा बरं मला, मी नागर मोथा काढेल म्हणून. काका ते गवत एवढं आवलं ती खाली गेले गाठ धरीत ती. ते गवत जेवढं खाली जातं तेवढं गाठी धरीत. एक गाठ वर काढली का खाली शिल्लकच राहत. तुकाराम महाराज म्हणतात, मी टिकाऊ घेतला आणि मग खोदून काढलं आणि मग मला बाबाजी मा चैतन्यांचा उपदेश फळाला आला. उपदेशाचा फळाला येत नाही. विठाला विठाला सोडोनी या गाठी पाये काय आहे त्यात ते, काय आहे त्यात ते, काय आहे त्यात ते. सोडोनी या गाठी आहे त्यात ते,
कीर्तनाला यावं लागतं, गाठी सोडून गवत काढून पेरावं लागतं दादा. तसंच गवतात जर पेरलं तर पेरलेलं उगवत नाही दादा, उगवत नाही. त्याच्यासाठी काढावं लागतं, खणून काढावं लागतं. खणून किती खणून काढावं लागतं तुम्हाला सांगू का? माऊली ज्ञानोबराय म्हणतात त्याच्या पोटापर्यंत ते सूक्ष्म तत्वाने अतत्व नावाचं बीज गेलेलं आहे आणि ते कितीतरी खणून काढावं लागतं. तुकोबाराय म्हणले माझ्या सुद्धा गाठी संतांच्या उपदेशाने सुटल्या, नाही तर सुटल्या नसत्या. संध्याच्या सुटल्या गाठी, सुटल्या गाठी, संध्याच्या सुटल्या गाठी, सुटल्या गाठी. झालं पोटी शीतळ, झालं पोटी शीतळ, झालं पोटी शीतळ, झालं पोटी शीतळ, झालं पोटी. सुटलं घाटी, झालं पोटी शीतळ, झालं पोटी शीतळ, झालं पोटी शीतळ. सुटल्या गाठी, झालं पोटी शीतळ, टाळी वाजवा एकदा सर्व भाषणी मंडळासाठी, जोरात टाळी वाजवा. विठाला 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 विठाला. संध्याच्या सुटल्या गाठी, झालो पोटी. एखाद्याला जर नामस्मरणाने शीतळता प्राप्त होत नसेल त्यांना समजून घ्यायचं आत पोचलेलं नाही, काहीच पोचलेलं नाही, बेनिफिट मिळत नाही, त्याचा बेनिफिट योग्य तो मिळत नाही. संध्याच्या उपदेशक कोण आहे? मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ. तेथून या उपदेशक कोण आहे? हंसरूपी ब्रह्मा उपदेशे श्री हरी, हंसरूपी ब्रह्मा उपदेशे श्री हरी, हंसरूपी ब्रह्मा उपदेशे श्री हरी, हंसरूपी ब्रह्मा उपदेशे श्री हरी. चतुर श्लोके चारे भागवत, चतुर श्लोके चारे भागवत. हंसरूपी ब्रह्मा उपदेशे श्री हरी, हंसरूपी ब्रह्मा उपदेशे श्री हरी. भागवत चतुर श्लोके चारे भागवत, हंसरूपी ब्रह्मा उपदेशे श्री हरी, हंसरूपी ब्रह्मा उपदेशे श्री हरी. महाराज उपदेशक कोण आहे? परमात्मा परमपिता उपदेशक आहे. उपदेश फळाला आला. ओ बाबाजी चैतन्य, केशव चैतन्य आणि सांगितली खून फळला उपदेश. का उपदेश फळला? अंतकरणातली गाठ सुटली म्हणून उपदेश बाबाजींपर्यंत आला, म्हणून उपदेश तुकोबारायांपर्यंत आला, म्हणून उपदेश निळोबारायांपर्यंत आला आणि म्हणून उपदेश आपल्यापर्यंत आला. उपदेश फळला. विठाला विठाला विठाला. आमच्या लक्षात आलं उपदेशक हा निरअहंकारी असावा आणि ज्याला उपदेश करायचा आहे तो सुद्धा निरअहंकारी असावा, तेव्हा उपदेश फळतो. महाराज कोणी कोणाला उपदेश केलेला चालतो का? गुरुने शिष्याला उपदेश करावा? हो, चला ही सामान्य तत्वाची व्याख्या आहे. चार गोष्टी इकडे ए बरी माझ्याकडे लक्ष दे, इकडे लक्ष दे. सामान्य तत्वाने शिक्षकाने विद्यार्थ्यांना उपदेश करावा, गुरुने शिष्याला उपदेश करावा, आईने मुलाला उपदेश करावा, बापाने मुलाला उपदेश करावा, नवऱ्याने पत्नीला उपदेश करावा, मोठ्या माणसाने लहान मुलाला उपदेश करावा. पण हे सर्व सामान्य तत्व आहे. हे सर्व तत्व कसे? सामान्य. हे नियम सामान्य. याला सामान्य का म्हणायचं? हे सर्रास चालतात. पेताळ जरी नवरा असला तरी तो बायकोला म्हणतो मिसरी लावू नको. तुमच्या लक्षात आलं? आणि ते पिऊन येईल आणि एक क्वार्टर खिशात, तो म्हणतो मिसरी लावू नको बरं का. तुझ्या का पाहिलंच आणि तुझ्या काय पाहतो तो खिशात 2 क्वार्टर आहे. हे म्हणजे काय? अशा पतीने कुठे? हा, भगवान भोले बाबा सारखे जर पती असतील आणि रामायण जर मा पार्वतीला सांगत असतील तर
सकल लोक जग पावनी गंगा, सकल लोक जग पावनी गंगा, सुनऊ गिरी राजकुमारी, तुम प्रश्न कहो न चमत्कारी, सकल लोक पावनी गंगा। पत्नीने असा प्रश्न विचारला, हे रघुपती कथा प्रसंगा। प्रश्न विचारणारी कोण आहे? माँ पार्वती आहे। प्रश्न विचारला की मला सांगा राम कोण आहे, असा प्रश्न पत्नीने विचारावा, पतीने उपदेश करावा, रामायण ग्रंथ जन्माला यावा। झोपा झोपा तुम्ही, काय अडचण नाही। काय मला सांगा, पती पत्नीच्या बोलण्यामधून रामायण ग्रंथ उपदेश आणि प्राप्त झाला, जगामध्ये रामायण ग्रंथाची निर्मिती झाली। हा झाला पतीने पत्नीला केलेला उपदेश। का हो बुवा, जर एखाद्या वेळेस बायकोने नवऱ्याला उपदेश केला, नवऱ्याचं कल्याण झालं, झालेलं मी ऐकलंय नाही, पाहिलेलंय। हा लग्न झालं तुमचं व्हायलंय ना, म्हणजे मी तुम्हाला नाही विचारत। आणि महाराज रविवारी लासलगावला बाजारला गेले, तेवढ्यात यांनी त्यांना न विचारता सासूबाईला विचारलं आणि गेल्या माहेरी निघून। तिकडून आले महाराज, आई कुठे गेली ग ही पाप्याची? तुमच्या लक्षात आलं नाथ बाबा वर्ण। मला असं वाटतं काका यांना हेच आवडतं बरं का। परनिली कांता माहेरी जाय, परी चित्ते आराधी तिचे पाय। आमचे श्यामराज शास्त्री अण्णा म्हणायचे, बुवा एक शब्द सुद्धा प्रमाण सोडून बोलला तर 1000 वेळेस नरक भोगावं लागेल। तुम्ही बडं म्हणावं, तुम्ही मोठं म्हणावं, याच्यासाठी कीर्तन चुकून करणार नाही। आणि तुम्ही कोण बडं म्हणणार आहे आम्हाला? मी नेहमी सांगत असतो, सामान्य ओळख मी आमदारला ओळखतो, विशेष ओळख आमदार माझ्याशिवाय जेवत नाही। ही विशेष ओळख आहे, हे सामान्य नियम आहे। आमदार माझा ओळखीचा आहे, आणि कोणाला आता माझा अमिताभ बच्चन ओळखीचा आहे, पण ते माझी चप्पल सुद्धा काय मला बाहेर पहिला खाली उतर सांगत करत्या काय त्या ओळखीला। जाऊ द्या, प्रमाण खूप आहे शिवराम बाबा, पण आता एवढे मला बोलायचं नाही। मला फक्त एवढं सांगायचं आहे, उपदेश फळतो का? पत्नीने केलेला। आई गेली का? ते म्हणले, अरे भाऊ रक्षाबंधनचा काळ होता, गेली, जाऊ दे, तिचा भाऊ घ्यायला आला, तुला मी जेवायला देते ना। जेवायला जेवायला बसणारच नाही, लागलं 3 फिन करायला। महाराज दिवसा शेजारचे लोक हसतील म्हणून रात्री निघल, जाता जाता नदी लागली, पाणी भरपूर येत होतं, माड्यावर बसलं आणि तिकडे गेलं। लक्षात आलंय तुमच्या? भरकंदीशी माडीवर चढून गेलं, सापाला धरून, दोरी समजून सापाला धरून गेलं, आणि धपकान उडी मारली मध्ये। काय करणार? हा काही विचार सागर नाही, पण विठ्ठला विठ्ठला तुम्ही आता हे जसे वचक, बस जास्त हसू नका। सायकोलॉजी असं सांगते, कीर्तनात एकदा हसलं तर 45 मिनिटं लागतात बुद्धीची एकाग्र करायला, आणि आता आपल्याकडे राहिले 40 मिनिट। आता बाईचा स्वभाव म्हणजे तसा भित्रा स्वभाव। तुम्ही पहा, किती जागरण झालेलं असू द्या आई साहेबांना, मांजराचा पाऊल वाजला तरी आई साहेब उठतात। तसं महाराजांच्या बाई उठल्या, ए भाऊ, अरे एवढा पाऊस चालू, तिकडं टाकळीच्या सापत्याला थांबायचा, इकडं कुठं का आला? तिकडं पंक्ती चालू आहे, जेवण करून घरी झोपायला जाय वाटलंच, पण इकडं कुठं? हाड मासी देह ममता पर जितनी प्रीत, तासु आधी करे मिटय भव 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 भय रीत, भव भव भय
त्रिकाला बाधित संसाराची भीती मिटवायची असेल तर हे तुळशीदासा या हाडा मासाच्या स्त्रीवर प्रेम केल्यापेक्षा राम करे भवप्रीत, रामावर जर प्रेम केलं तर भवसागर तरुण जाल, पत्नीला गुरु मानलं. रामायण के अमर प्रणेता, कोमल श्रद्धा सुमन चढ़ावो. रामायण के तुलसी जब तक तब तक रहे मानस की बानी. हर रावण का वंश मिटेगा जब तक सीता कल्याणी, जब तक सीता कल्याणी, जब तक सीता कल्याणी. रामायण करते झाले माझे गोस्वामी तुलसीदास पत्नीच्या एका उपदेशाने. महाराज कळालं मुलाच्या उपदेशाने काही घडलंय का? देहूती मातेला सांख्य योग सांगितला, फक्त अंतकरण शुद्ध पाहिजे. काही लोकांना डिबार होत्या बरं का, डिबार कळत ना तुम्हाला. पण कोणी जर म्हणलं ना भजन करावं, नाथ महाराजांनी भागवतात ववे आलेले बरं का, ते म्हणले हा आताचा एवढा एवढा कीर्तनकार नाही, आम्हाला सांगू राहिलं भजन करावं. आम्ही याच्या एवढं होतो तेव्हा किती भजन केलं, मग आता काय कर द्या, आता अर्धी चपटी लावी तुम पडतो म्हणे. तेगा पावती तिर्यगा योनी, समोरचा चांगलं सांगतोय आणि याला जर ते वाईट वाटत असेल तर शिवराम बाबा भागवत असं सांगतात ते तिर्यक योनीला म्हणजे पक्षी योनीला प्राप्त होतात. विठाला 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 विठाला. उपदेशाची वेळ संपत आली आहे. मला फक्त एवढं सांगायचं आहे का महाराज उपदेश हा पत्नीने केला ग्रंथ झाले, मुलाने केला ग्रंथ झाले, बापाने मुलाला उपदेश केला ग्रंथ झाले. सांगा त्या ग्रंथाचं नाव. बापाने मुलाला उपदेश केला त्या ग्रंथाचं नाव सांगा. त्या ग्रंथाचं नाव सांगू का तुम्हाला? व्यासांनी शुक भगवंताला उपदेश केला. नारदे व्यासाशी कथियेले, ते गुजविदाता सांगे नारदोसे. नारदे व्यासाशी कथियेले, आणि त्याच व्यासांनी शुक भगवंताला म्हणजे आपल्या लेकराला ग्रंथ सांगितला. त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भागवत कथा सार. विठाला विठाला. बापाने मुलाला सांगितलं ग्रंथ झालं, मुलाने आईला सांगितलं सांख्यशास्त्र नावाचा ग्रंथ झाला, पतीने पत्नीला सांगितलं रामायण नावाचा ग्रंथ झाला, पत्नीने पतीला सांगितलं गोस्वामी तुलसीदासांचा गोस्वामी तुलसीदासांचा तुलसीदास रामायण ग्रंथ झाला. मला एक सांगा ना दादा, उपदेश घेणारा जर चांगल्या अंतकरणाचा असेल तर उपदेश कोणी केला तरी अंतकरणात ठसतो, आणि अंतकरण जर वेडवाकडा असेल तर मला नाही वाटत उपदेश करणारा किती बलाढ्य असला तरी आपल्यापर्यंत घुसल असं सांगायचं तात्पर्य एक आहे. विश्वासी तासी व्यर्थ पुण्य वाचाशी नवू नये. क्रोधी अविश्वासी जाती बोध कैसा व्यर्थ पुली वाचा नये, व्यर्थ पुली वाचाशी नवू नये. शिवराम बाबांसाठी एकदा टाळ्या वाजवाकडे. कारण तुम्हाला माहिती आहे का, मी हा विषय विसरलो होतो, त्यांनी मला आठवणीत आणून दिला. मी अभंगाच्या दिशेकडे चालतोय. बाबा बरोबर बोलले, क्रोधाला कधी उपदेश करू नये, अविश्वासाला कधी उपदेश करू नये. आता वाक्य नीट आटा. सापाला जर पाणी तोंडात पडलं तर विष होतं, ते स्वस्ती नक्षत्राचं पाणी तव्यावर पडलं तर जळून जातं, आणि ते स्वस्ती नक्षत्राचं पाणी जर शिंपल्यात पडलं तर बोला पटकन मोठी. अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्था पुली वाचाशी नवू नये. अविश्वासाला कधी उपदेश करू नये, क्रोधाला कधी उपदेश करू नये, कारण क्रोधी कधी ज्ञानी होऊ शकत नाही. आणि महाराज अविश्वासाला कधी विश्वास त्याच्या जीवनामध्ये त्याला कधी उपदेश करू नये. का? ते विषा समान आहे, विषा समान. विठाला विठाला. एक सांगू, उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबरा आहे म्हणून संतांनी उपदेश करावा. एकदा असं झालं, स्वामी विवेकानंद आणि त्यांच्याबरोबर काही साधक मंडळी असायचे.
स्वामी विवेकानंद त्या बाळाला त्यांच्या मित्राला म्हणायचे, का रे आपण रामकृष्ण परमहंसांचं चिंतन ऐकतोय, तू शेवटपर्यंत परमार्थ करशील का रे? ते म्हणले, का नाही? बरं, माणसं ब्रह्मचारी राहतात तोपर्यंत करतातच काय? लक्षात आलं असेल तुमचं. एक तर वक्ते बाबा म्हणायचे, एक तर घरातून हाणून काढून देईल ते चांगलं परमार्थ करतं. नाही लक्षात आलं तुमच्या? वक्ते बाबांचे शब्द होते. ते म्हणले, मला जर मा बापानं हाणलं नसतं तर हा नेवरती सुद्धा पंढरपूरला आला नसता, असं म्हणायचे ते. मी काय बोलतो, वक्ते बाबांचे शब्द अमृत अनुभवामध्ये आम्हाला गोड सांगायचे. मला एवढंच बोलायचं आहे. चला, मला इतकं चिंतन सांगायचं आहे महाराज. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्था, फुले वाचा शिनवू नये. आपली वाचा शिनवू नये. कारण का, क्रोधाला जर उपदेश केला रे केला का तो एकाचं दोन, दोनाचं तीन, तीनाचं चार सांगून त्याचं विष करतो. अविश्वासाला जर उपदेश केला तर केलेल्या उपदेशावर तो विश्वास ठेवत नाही. म्हणून क्रोधी अविश्वासी. चला, मला एवढं बोलायचंय का स्वामी विवेकानंदांचा मित्र काय रे परमार्थ, मला म्हणले परमार्थ करू, काय काळजी करायचं काम नाही. स्वामी विवेकानंदांच्या मित्राचं लग्न झालं, त्यानं भजनाला यायचंच बंद केलं. स्वामी विवेकानंद म्हणायला लागले, आता 1 महिना झाला, 2 महिना झाले, 3 महिने झाले, आता तरी यानं भजनाला यायला पाहिजे. ते नेहमी त्याला निरोप पाठवायचा, रे त्या राजारामला बोलून आण. राजाराम आपल्याकडे नाही कोणी, नाही ना, अरे भजनाला बोलून आण. यांनी जायचं भजना. हा मग येतो, तुम्ही चला पुढे, मी कणिक घेऊन येतो. बिना कणकीचा पकवाद वाजवायचा, पण राजाराम यायचा नाही. शेवटी स्वामी विवेकानंद म्हणतात, माझ्याबरोबर याने पाठ केलाय, माझ्याबरोबर आम्ही एका गुरुचे शिष्य आहोत. मी ब्रह्मचारी आहे, पण याचंही वाटोळं होऊ नये म्हणून याच्यासाठी काही केलं पाहिजे. कारण बुडते हे जन, याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून एकदा रामकृष्ण परमहंस निवर्तल्याबरोबर काहीच कालाने स्वामी विवेकानंदांना धर्मगुरू म्हणून पदवी मिळाली. आणि स्वामी विवेकानंद गुरुवर्य म्हणून अधिष्ठानावर बसले आणि आपल्याच मित्राचं गुरुवर्य म्हणून पूजन करण्यासाठी हा मित्र बोलवायला आला. चला महाराज, आपल्याला घरी जायचंय. ते म्हणले, मग अरे तुझ्या घरी काय येणार नाही, आपण तर बालमित्र आहे, का तुझ्या घरी येणार नाही? महाराज, तो शिष्य म्हणू लागला, स्वामी आपण जरी बालमित्र आहे, पण आता तुमचं पदवी मोठी आहे, तुम्ही आता मोठे झालात, पदवीचा बहुमान आम्ही राखला पाहिजे. ते म्हणले, पदवीनं जरी मोठं असलो ना, पण माझी एवढीच इच्छा आहे, मी तुझ्या घरी येईल, पण भजनाला येशील का? संतांना एवढीच अपेक्षा आहे. काय, तुम्ही किती प्रपंच करा, पण कामामध्ये काम जाईल, भवश्रम सुख होईल दुःखाचे. किती प्रपंच करा, आणि मग मात्र महाराज तरी स्वामी विवेकानंदांचं ऐकलं नाही. म्हणून एक दिवस या शिष्याने स्वामी विवेकानंदांना जेवायला बोलवलं आपल्या घरी. कुठे बोलवलं? जेवायला. स्वामी विवेकानंद म्हणले, चला आलोच. 11 वाजता जेवायला बसायचं होतं आणि 10 वाजता बोलवायला आलोच. स्वामी विवेकानंद 11 वाजले तरी मंदिरात, 12 वाजले तरी मंदिरात, 1 वाजला. बाकीचे लोक हातावर पाणी घेऊन आता म्हणायला ब्रह्मार्पणम करायचं, वदनी कवळ घेत असं म्हणायचं. पण स्वामी विवेकानंद काय मंदिरातून येत नाही. आणि मंदिरातून येत नाही म्हणून अंतकरण चलबिचलित झालं. आणि हा शिष्य पुन्हा स्वामी विवेकानंदांना बोलवायला गेला. तेव्हा स्वामी विवेकानंद एका खांबाला धरून असे कवटाळून बसले होते. खांबाला कडक मिठी मारून. म्हणले, काय करता येते तुम्ही? ते म्हणले, काय नाही हो, हा खांबच मला सोडित नाही. मला तुझ्या घरी जेवायला यायचंय, पण हा खांब काय करीत नाही मला, हा खांबच मला सोडित नाही. ते जे ना स्वामी विवेकानंदांनी ते म्हणले, अहो खांबानं नाही तुम्हाला धरेल. बोला पुढचं वाक्य. तुम्ही खांबाला धरेल, तुम्ही सोडा, खांब काहीच नाही करणार. कोण म्हणतं हे? तो शिष्य म्हणू लागला, तुम्ही खांबाला सोडा, खांब काहीच नाही करणार. महाराज, स्वामी विवेकानंदांनी खांब सोडला, पण त्याच्याकडून वधून घेतलं. का रे, खांबानं मला धरलं होतं का मी खांबाला? वाक्य बोला. खांबाने मला धरलं होतं का मी खांबाला? 4-5 वेळेस म्हणून घेतलं. मग त्याच्या का पाहिलं, का रे संसारानं तुला धरलं का तू संसाराला धरलं? लक्षात आलं महाराज, आमचा भोग भोगासाठी नाही आहे, आमचा भोग रोगासाठी आहे. अभंगाचं प्रथम चरण. भोग घडे त्या
त्याग भोग घडे त्याग भोग भोग घडे त्याग 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 अंगायती भोग त्यागे त्यागे अंगा येते भोग. जो भोग तुम्ही आपण प्राप्त करून घेतलाय ना तो स्वतः कवटळून धरलेला आहे, भोगाने आपल्याला धरलेलं नाही महाराज. साधकाला योग्य अवस्था ज्ञान अवस्था प्राप्त झाली. स्वामी विवेकानंदांच्या चरणावर अधिष्ठान घातलं आणि स्वामी विवेकानंदांना म्हणू लागला, या जगामध्ये कुठल्याही संसाराने जीवाला धरलेलं नाही, जीवाने संसाराला धरलंय. विठाला विठाला हो. मला सांगा, लोक म्हणतात तो संसारी जीवडा आहे. संसार कोणत्या जीवाला धरत नाही. वाक्य नीट आहे का? वाक्य नीट आहे का? संसाराला जर संसाराने जीवाला धरलं असतं तर माझ्या आजोबाच्या नावावर जेवढी जमीन होती तेवढी त्यांच्या जीवाबरोबर लोकांना बांधून दिली. तुमच्याकडं माणसं जाती नाही का? नुसते टुळू टुळू पाहत्या. हे असे विषय मांडायचं म्हटलं का शिवराम बाबा, हे कठीण पातळीचे विषय आहेत. असे आतापर्यंत संसाराने जीव संपवले नाही, कारण संसार जीवाला बाधक नाहीये, जीवाने धरलेला संसार बाधक आहे. मला सांगा, मेणबत्ती लावली, तुमच्या घरात मेणबत्ती आहे, आता लाईट आहे, पण पाहिली असेल ना जुनी. माझ्या काळात मी चिमणीवर अभ्यास करायचो. आता या पुरीला तर चिमणी माहीत नसेल, पोरायला पण राखेल भरून मग ती चिमणीची वात वर काढून मग त्याच्यात अभ्यास करायच्या ज्ञानेश्वरीच्या गोव्या, तरी पाठ झाल्या. आता इन्व्हर्टर असून पोरं नापाशी. विठ्ठल विठ्ठल ऐका, नीट ऐका वाक्य. आतापर्यंत संसार अनादी आहे, जसाची तसा आहे. चुकून तुम्ही दशक्रिया विधीतून वर्ष श्राद्धात हे वाक्य ऐकलं, संसाराने माणसं संपवले. न संसारती इति संसारा. हा संसार कधी संपत नाही. हो, जीवाने त्याला धरून ठेवलाय. भोगे घडे त्याग, म्हणून आपल्याला भोग भोगावे लागतात. आता लक्ष द्या माझ्याकडे. जीवाच्या 4 अवस्था शास्त्रकाराने सांगितल्या. एक प्रथम अवस्था प्रत्येक जीव भोगत असतो, त्याला ब्रह्मचारी आश्रम असं म्हणतात. दुसरा ग्रस्त आश्रम असं म्हणतात. तिसरा जो आश्रम आहे त्याचं नाव वानप्रस्थ आश्रम आहे. आणि चौथा आश्रम संन्यास आश्रम आहे. सर्व साधक मंडळीने लक्ष द्या. हा मुलांचा बच्चा विषय नाही, ते शाळेतही लक्ष देते नाही, इथं देणार नाही, त्याच्यामुळे त्यांच्या काही भरशावर राहायचं नाही. जीवाची प्रत्येक अवस्था आहे, प्रत्येक जीवाची अवस्था आहे. प्रथम
ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे आश्रमी विचार षडकर्मे आश्रमे विचार षडकर्मे आश्रमे विचार षडकर्मे. चला, प्रथमे ब्रह्मचारी अवस्था आहे. विद्यार्थ्यांची अवस्था कोणती आहे? ब्रह्मचारी. शिक्षक या नात्याने मी तुम्हाला सांगून जाईल. आता मुलं ब्रह्मचारी राहिलेले नाही, आणि असेल तर त्याला माझ्या गुरुकुलामध्ये पाठवून द्या. मुलं ब्रह्मचारी राहिले नाही. काका, हा माझा दावा आहे आजच्या जगावर. मुलं ब्रह्मचारी राहिलेले नाही, म्हणून मुलांमध्ये विद्वत्ता राहिलेली नाही. तुम्ही इंग्लिश मिडियमला टाका का कुठे टाका, मुलांमध्ये विद्वत्ता राहिलेली नाही, आचरण राहिलेलं नाही, मुलं उर्मट झाली. त्याचं कारणच एक आहे का मुलं ब्रह्मचारी राहिलेली नाही. कारण ज्यांच्या ज्यांच्या घरात टी व्ही आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या खिशात मोबाईल आहे, त्या घरात मुलगा जन्माला आल्यापासूनच ग्रस्ती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. एखाद्या माईने हात वर करून सांगा, माझं मुलगा बिना मोबाईलचं जेवत. आणि काय पाहता मोबाईल मध्ये? काय पाहता मोबाईल मध्ये? मोबाईल मध्ये काय तुकाराम वाजेचं कीर्तन ऐकाल, ते रील्स पाहत. ते नाही, विषय हसायचा नाही, अतिशय गांभीर्याचा विषय हा तुमच्यावर आरोप आहे माझा. प्रथमे नार्जितम विद्या हा माझा आरोप आहे. आपण आपल्या मुलांना ब्रह्मचारी ठेवलं का? अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. कुठे ब्रह्मचारी? अलीकडे बालवाडीचं पोरग सुद्धा. तुम्हाला कोणी सांगितलं बायको नाही केली म्हणजे ब्रह्मचारी? म्हणजे माझी भाषा नाही, तुकोबरायांची भाषा आहे. बाईलेच्या त्यागे नव्हे ब्रह्मचार्य. हो, पत्नी नाही म्हणून ब्रह्मचारी असं नाही महाराज. ज्याचं मन श्रीकडे लोलुपत तो ब्रह्मचारी कधीच होऊ शकत नाही, कधीच नाही. एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण, प्राण गेल्या जाण बोलू नये. जीव देतो साधक, लोलुप्यता काय निद्रेशे जे नावे. नाही, आता तुम्ही फक्त प्रमाण ऐका. भोजन करावे परिमित, हे ब्रह्मचारीचे सर्व लक्षण आहे. काढा चिरंजीव पद. नको नको स्त्रियांचा परमार्थ, नको नको स्त्रियांचा एकांत, ना आवडे स्त्रियांशी बोलणे, ना आवडे स्त्रियांशी बैसणे. सांगा ब्रह्मचार्याने वर हात करा. नाथ महाराजांनी एक भागवतामध्ये ओवी घातली. अण्णा तुम्ही भागवत वाचतात. एका ब्रह्मचार्याला बायको केल्याचं स्वप्न पडलं म्हणे. काय कसं काय केल्याचं? बायको केल्याचं स्वप्न पडलं आणि ते थारोळ्यात झोपेल होतं येरीच्या. पहिला पोरगा झाला म्हणून बायको म्हणले, हो थोडं तिकडं सारखा ना, जागा नाही राहिली क्वाटवर. दुसरा बी पोरगाच झाला आणि पडलं ना येरीत बटकान. नाथ महाराजांनी त्याचा दृष्टांत केला. नाथ महाराज म्हणतात, स्वप्नातली बायको एवढी अवघड आहे, खरोखरची केली हो किती अवघड होईल. विठ्ठल कीर्तनाचं शेवटचं टोक सांगणार आहे मी तुम्हाला. अजून माझ्याकडे 20 मिनिटं आहे, काही करू शकतो मी. काही म्हणजे कीर्तन. मला माहिती आहे हा अपरिचित विषय. तुम्ही यूट्यूब अख्खं उलटं पालटं करा, हा अभंग टाकून पहा. अख्खं उलटं पालटं करून हा अभंग टाकून पहा, मग तुमच्या लक्षात येईल. मला फक्त एवढं सांगायचं आहे की आज ब्रह्मचारी मुलं राहिलेले नाही, म्हणून शासनाने कायद्याविषयक मुलगा आणि मुलगी संज्ञान झाल्यानंतर तुम्ही घरी जाऊन पाहते, याला म्हणतात कायदा आणि सुव्यवस्था. कुठे चाललाय? कोण राहिलाय? विद्यार्थी. कसला विद्यार्थी? कोण म्हणतं विद्यार्थी आहे? विद्यार्थी राहिले नाही. गेले माझे साने गुरुजी विद्यार्थी होऊन गेले. स्वामी विवेकानंद, डॉक्टर दादा महाराज मनमाडकर, डॉक्टर रामकृष्ण महाराज लवितकर, हे महात्मे हे विद्यार्थी होते. PhD केली या महात्म्यांनी. आता PhD 3 लाखात भेटते. घ्यायची का तुम्हाला? मला 10वीच्या पेपर झाल्यावर एक म्हणलं, सर महापौरापर्यंत एकही चिठूर पोचलं नाही. त्या म्हणून बारगेत हाणू. पोरग जर आता चिठूर घेऊन पास झालं तर उद्या ते काय का तो डोक्यावर मका लावील ना. बाप सांगतो मला, कणी महापौराजवळ कोणीच गेलं नाही सर.
तो पोराजवळ कोणीच गेलं नाही म्हणजे तो काय 365 दिवस काय घरी आवता हाकीत होता काय? कळतं का आपण आपल्या लेकरांना कसं बुडवतोय ते? ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. अरे अक्षरा घोकावी फक्त. शिवराम बाबा माफी मागून बोलू का? कॅमेरा चालू आहे माझ्यासमोर. बोला. मी घाबरणार नाही तसं. मला काही कीर्तन मोठं कीर्तन करायचं नाही. अण्णा म्हणायचे स्वतःला बुजून टाका. आमचे श्याम महाराज शास्त्री काय म्हणायचे? स्वतःला बुजून टाका. आणि मी काचं कीर्तनकार काकांना नाही माहिती. ज्याला बालवयात प्रसिद्धीची हाव आहे तो तेवढ्याच लवकर संपल्या जातो. एक लक्षात ठेवा. त्याने फक्त आणि फक्त अभ्यासच करायचा. सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रतः नमस्तस्य माम. अरे अर्जुना, तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी लावी परमपुरुषाची मोहर. जगद्गुरु माझ्या माऊली ज्ञानोबरांची भाषा आहे. सदाभ्यासे निरंतर. हे अर्जुना, तू सतत अभ्यास कर रे दादा. कारण अभ्यास तुका माने, कारण अभ्यास तुका माने. असाध्य ते साध्य करीत असायास, कारण अभ्यास तुका माने, कारण अभ्यास अभ्यास करा. ब्रह्मचारी धर्मामध्ये 1 ते 25 वर्ष अभ्यास करा. काय करा? 25 वर्षाचा होईपर्यंत. एकदा 25 वर्षाचा झाला रे झाला, इच्छा नसली तरी वधूवरा करिता पाणी ग्रहण. साक्षी देव. किती एखादं पोरग म्हणलं ना मला ब्रह्मचारी राहायचं, पहिलं धरायचं आणि खुटून द्यायचं. त्याला म्हणा इड ते एक बिग्यात का वय ना मका लाव नाही तर गाजर गवत लाव, पण इकडं वय पाहिलं. ते ब्रह्मचारी राहण्याच्या भानगडीत नाही पडू द्यायचं. ते म्हणले बाबा आता त्याच्याशिवाय पर्याय नाही राहिला, ते तुमचं तुम्ही पहा. वधूवरा करिता पाणी ग्रहण. दुसरा आश्रम कोणता? ग्रस्त आश्रम. साक्षी देव द्विज हुतासीन. इतर स्त्रिया माते समान. स्वधारा गमन वेदे नेमी येले. ब्रह्मचार्याला स्त्री संग वर्ज आहे, पण ग्रस्त्याला स्त्री संग पुण्य पर्व काळ आहे. विठाला विठाला ब्रह्मचार्याला नारायण प्राप्त करायचा असेल तर फक्त एकटा नारायण मिळतो, पण ग्रस्त्याला लोक लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणतात. हो काका, आपण आशीर्वाद द्यायला जर गेलो तर आम्हाला लोक बोलावतात. आता आमचे लग्न व्हायला असल्यामुळे बोलावतात लोक आम्हाला. तुमच्या लक्षात. आणि मग आम्ही म्हणतो पहा 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 कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा. कसे असले तरी पण आपण म्हणा काय अडचण काय? चांगलं म्हणण्याला अडचण काय मला? आता लक्ष द्या इकडे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. अभंगाचं टोक सांगणारे या आश्रमामध्ये संजीव अण्णा. ब्रह्मचार्याला सत्य, अहिंसा, अपरिग्रह, वीर्य रक्षण हे सर्व पाठ सांगितले आहेत. पण ग्रस्त्याने सर्वांची सेवा करून ब्रह्मचार्याला जे फळ मिळतं ग्रस्त्याला ते फळ. आता ऐका, एक सिद्धराचं सांगतो, वक्ते बाबांच्याच तोंडातलंय. ते म्हणले एखादा ब्रह्मचारी हिमालयात राहून 5 वर्ष साधना करून आणि जेवढं पुण्य मिळतं ना तेवढं ग्रस्त्याला 1 गावडी पाणी पाजल्याने मिळतं. काय बोललो लक्षात आलं का? 1 गाय पाणी पाजल्याने ग्रस्त्याला तेवढं पुण्य मिळतं. भूतदया गायी पशुचे फळ. आता मला सांगा, ब्रह्मचार्याला स्त्रीचा भोग वर्ज्य आहे, पण ग्रस्त्याला स्त्रीचा भोग ग्राह्य आहे. काढा चिरंजीव पद. स्वश्री सई कार्यापुरते आचारावे निवृत्ते. असं चिंतन आले कार्यापुरते, कारण चिंतन आलेलं आहे. कार्याशिव मंत्री, भोजनेशु माता, शयनेशु रंभा असं शास्त्र सांगतं. जी स्त्री इतर आश्रमामध्ये वर्ज्य आहे ती स्त्री ग्रस्त आश्रमामध्ये लक्ष्मीचं प्रतीक आहे. म्हणून यत्र नार्यस्तु पूजते रमन्ते तत्र देवताः. नारी की निंदा मत कर यारो, नारी है रत्न की खान. ब्रह्मचार्याने नारीची निंदा केली,
ब्रह्मचार्याला पुण्य आहे. ग्रस्ताश्रमाने नारीची स्तुती केली, ग्रस्ताश्रमाला पुण्य आहे. भोगे घडे त्याग, एवढं श्लोक मला सांगायचं. त्याग ब्रह्मचार्याने केला, स्वीकारला ग्रस्त्याने. त्यागे अंगा येती भोग. आता ऐका, इकडे लक्ष द्या. तुम्ही 4 धामाला कोण कोण जायले गेले ना? एवढे 4 धाम. किती पुण्य आणलं तिकडून? पुण्य कमवायला जायला होते ना? हो, आपण जातो ना इकडे तिकडे फिरायला जातो, म्हणजे पुण्य काही चाळीत वगैरे खाली करता येईल का असं 2-4 डंपर पुण्य? नाही. मग ग्रस्त्याला पुण्य कमावता येतं. आसोनी संसारी जीवा वेगोकारी. हा वेदशास्त्र उभारे भाया सधाय. वेदशास्त्र उभारी बाया सदा. वेदशास्त्र उभारी बाया सदा. पंडित वाचस्पती मिश्रा, एवढा दृष्टांत सांगतो मुलांना, तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्यासाठी तर महत्वाचं कीर्तन आहे. पंडित वाचस्पती मिश्रा यांचा विवाह झाला. बाळा तुझा नाही, त्यांचा विवाह झाला. पण त्यांचं त्यावेळेस वय 14 वर्षाचं होतं. आणि ज्या मुलीबरोबर त्यांचा विवाह झाला त्या मुलीचं वय 10 वर्षाचं होतं. विवाह झाला, वरात वगैरे काय गाजवली नाही, डीजे वगैरे बोलावला नाही. तिकडून विवाह करून आले. त्याच दिवशी वेदाचा अभ्यास करण्यासाठी पंडित वाचस्पती मिश्रा बसले. त्या वेदाची मीमांसा काढू लागले. वेदातले काही रोचक तत्व काढू लागले. आणि ते रोचक तत्व काढता 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 त्यांना समाधी लागून गेली. आता जी विवाहाबद्ध होऊन आलेली मुलगी होती ना, तिने फक्त एकच काम करायचं की यांच्या ग्रंथासमोर असलेला दिवा विझू द्यायचा नाही. आणि सकाळ संध्याकाळ कंदमुळे जमा करून आणायचे, आपल्या पतिदेवासमोर ठेवायचे. पतिदेवाने सांगायचं माझ्या परमात्म्याने मला पाठवलंय. पाणी फिरवायचं, कंदमुळे खायची. 1 नाही 2 नाही, तब्बल 36 वर्ष हा प्रयोग चालला. किती दिवस? 36 वर्ष. आईसाहेबांना रक्षाबंधन माहीत नाही, दिवाळी माहीत नाही, कोणी माहीत नाही. 36 वर्ष दिवा लावायचा आणि कंदमुळे खायला द्यायची आपल्या पतिदेवाला. दररोज पतिदेवाचं दर्शन घ्यायचं आणि आनंद व्हायचा मनोमन. एक दिवस हा ग्रंथ जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस खरा मला आनंद होईल. हे पत्नीचं मत आहे. आशान बायका ज्यांना मिळाल्या त्या भाग्यवानच. तुकोबारायांसारखी पत्नी ज्यांना मिळाली, तुकोबाराय भाग्यवान आहे महाराज. का बरं आमचे कीर्तनकार लोक माझ्या आवडाई आई साहेबांना नाव ठेवतात मला काही कळत नाही. भजन करणाऱ्या नवऱ्याला डोंगरावर भाकरी घेऊन जाणारी पहिल्या आई साहेब आहे. पहिल्या भजन करणाऱ्या, नांगर धरणाऱ्या नाही. अविडा नांगरावाले पार पार तुळतुळ करते तरी पाणी मिळत नाही. म्हणले रिकाम्या पोटी भजन करू नका स्वामी. तो काळ्या इठ्या तो जेवेल राहतो, तुम्ही जेवा. काय गोड महाराज आवडी म्हणते का हो, तुम्ही एवढं भजन करता तरी तुमचा देव तुम्हाला दिसत नाही, मला दिसत नाही. माझा देव पा माझ्या समोर जेवतो, मी त्याच्या तोंडात भाकर घालते. काय महाराज तुम्ही झोपा, तुम्ही काय काळजी करू, चांगली आमटी वडील दिसे तुम्ही. ऐका ऐका ऐका, 36 वर्ष झाले. आता 36 मध्ये 10 मिळवा. 46 वर्षाच्या पत्नी झाल्या आणि 50 वर्षाचे पतिदेव झाले. ग्रंथ लिहून पूर्ण झाला आणि ग्रंथ लिहून पूर्ण झाल्यावर समाधी उत्थान पावली. आणि मग महाराजांनी वाचस्पती मिश्रा यांनी विचारलं, तुम्ही कोण? कोणाला? बायकोला. घरी विचारून पहा बरं. पुन्हा शिवराम बाबा घरात घेतील. ते म्हणले जरा तुमचा कणकीचा हात असला तर तसाच माझ्या का आणा. काय बोलू लक्षात आलंय? 36 वर्षाची साधना. पत्नीचं वय 46 वर्ष, पतिदेवाचं वय 50 वर्ष. आणि अतिशय नम्रतेने पत्नीने उत्तर दिलं, महाराज
आजपर्यंत तुमची सेवा करणारी ही तुमची दासी. मी वयाची 10 वर्षाची असताना तुम्ही 14 वर्षाचे होते, तुमच्याबरोबर विवाह करून आले. आज माझं वय 46 आहे, तुमचं वय 50 आहे. मी तुमची विवाहबद्ध असणारी मी तुमची पत्नी आहे. मी तुमची पत्नी आहे. म्हणले तू पत्नी आहे पण फुलक्या आपला फळ भरायच्या टायमाला काय मला तो नाव आठवत नाही, पत्रिका नाही, तो काय नाव आहे. पत्नीला विचारलं 50 वर्षी तुझं नाव काय. आता तर साधे डीएड आणि बीएड व्हायला हा नावानं हाक मारी दे. साधे HSC डीएड आणि यांनी वेदाची मीमांसा काढली तरी नाव माहिती नाही यांना. बाबू आश्चर्य. महाराज अतिशय नम्रतेने त्या पत्नीने सांगितलं, महाराज या देहाला भामती म्हणतात. या देहाचं नाव भामती आहे. नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं वाचस्पती मिश्रांच्या. एवढी एक निष्ठतेने सेवा करणारी पत्नी जर असेल तर तिला भोग कोण म्हणेल. भोगे घडे त्याग त्यागे अंगाये भोग त्यागे अंगाये भोग त्यागे अंगाये भोग. भोगे घडे त्याग त्यागे अंगाये भोग त्यागे अंगाये भोग त्यागे अंगाये. विठोबा रखुमाई 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 आश्रम जीवनामध्ये माणसाने भूतदया गायी पशुचे पालन तानेल्या जीवन म्हणा माझी. आपल्या जीवनात उपकार करावा, उपकाराने सुद्धा पुण्य प्राप्त होतं. म्हणून ग्रस्त्याच्या जीवनामध्ये भोग जरी असले तरी ते पुण्य प्रदान करून देणारे आहे. विठाला विठाला भोगे घडे त्याग त्यागे अंगा येते भोग. आमचे वडील म्हणायचे बऱ्याच वेळेस अंतकरणामध्ये ब्रह्मचारी राहावं असा प्रसंग येतो अंतकरणामध्ये. पण एक टर्न असा येतो महाराज बरं का, 60,000 वर्ष तपश्चर्या केली. कोणी बोला की 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि भोग प्राप्त झाला. ऐकताय ना, बड्यांचे सिद्धांत आहे. एवढ्यावर नसल ऐकायचं. तुम्हाला सांगू का एक भोग कसा प्राप्त होतो. मेसको मैराळ तू मसनीची आई धाव पाव वेगी माझे नमन तुझे पायी. धाव पाव वेगी माझे नमन तुझे पायी. याच्यामध्ये ना निंदा नावाचं प्रकरण आहे. निंदा नावाचं प्रकरण 3रं चरण नीट ऐका बरं का, नीट ऐका. 3रं चरण नीट ऐका. कैलासाचा पती बाई आवडे ना मला लागला टिंब टिंब पाठी आता कोठे पाहू याला. भोग सोडला स्मशानात जाऊन बसले. पण भोगे घडे त्याग त्यागे अंगा येते भोग. आईसे उफराटे वर्म धर्मांगीचा अधर्म. लक्षात ठेवा महाराज. आता एक जाता जाता ढोबळ मानाने उदाहरण देतो थांबतो गड्या. एकच सिद्धांत सांगणार आहे. आजचे जे अन्नदाते आहेत बिचारे, काय नाव आहे? समस्त काळे परिवार. समस्त काळे परिवार. वा बरोबर आहे की नाही. वा वा. आणि दुपारचे सकाळचे संत भोजन देणारे आदरणीय आमचे रंगनाथ बाबा बोराडे मौली यांनी आज अन्नदान केलं. ढोबळ मानाने सांगतो हां, नीट लक्ष द्या. म्हणजे हे त्यांच्यासाठी नाही आहे, हे आपल्यासाठी आहे. मला एक सांगा, हे अन्नदान कोणासाठी केलं? हे कोणासाठी केलं? नाही, सप्ताहासाठी अन्नदान केलं. कशासाठी केलं? हे सप्ताहासाठी अन्नदान केलं. अन्नदान करणं चांगली गोष्ट का वाईट गोष्ट आहे? चांगली गोष्ट आहे. ज्ञानदान करणं चांगली गोष्ट आहे. अन्नदान करणं चांगली गोष्ट आहे बरं का. गोष्ट चांगली नाही अशी नाही.
पण ज्यांना ज्यांना अन्नदान झालं आणि ज्यांनी 11 वाजेपर्यंत कीर्तन ऐकलं तेवढंच धर्माच्या पोटात गेलं. ही काळ्या दगडावरची रेष आहे. म्हणजे तुम्हाला वाईट वाटो का तुम्हाला अरे बा डॉक्टर ऑपरेशन करतो हे तुम्हाला लागल म्हणून नाही करीत, उद्या आजार होऊ नये म्हणून करतो. वाक्य शेवटचं बोलतो, परमार्थाचं अन्न स्वीकारल्यानंतर घरी जर विषय भोगले तर त्याला नरकाला जाणं चुकल. आईसे व फराटे वर्म. म्हणून मी म्हणत असतो काल्याचं कीर्तन पूर्ण ऐकलं तर तो प्रसाद, नाही तर जेवण, नाही तर काय जेवण. जेवायला या जेवायला. ते पुण्य काय आपल्या फ्रीज मध्ये ठेवायची गोष्ट नाही, लागलं तेव्हा वापरता येईल. बरोबर आहे ना बाबा. फ्रीज मध्ये ठेवता येतं, दूध ठेवता येतं, काकड्या ठेवता येतात, टोमॅटो. ते काय पुण्य फ्रीज मध्ये ठेवतील का? लागलं तेवढं थोडं थोडं कट करून वापरू म्हणून. आईसे वफराटे वर्म धर्मांगी अधर्म. अन्नदान करणं हा धर्म आहे, पण जेवढे मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहे एवढा धर्म झाला, बाकीचं अन्नदान वजा झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रमाण आहे का? विठ्ठल म्हणता ग्रासो ग्रासे तो जेविता उपवासी. ए तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो, काही एवढा गडबड गोंधळ करू नका. ज्याची खावा पोळी टाळी. मग आपल्याला अन्नदान कोणी केलं होतं? काळे परिवाराने देवाला दिलं. हे देवानं आपल्याला दिलं. तुमच्यापैकी कोणाकोणाला आमंत्रित करीत होतं? आमंत्रण नाही, सप्ताहाची पंगत आहे. बसा यारे यारे लहान थोर, जसे असतील तसे बसा, आम्ही तुम्हाला वाढून देतो. का तुम्हाला विचारलं तर येई तू तुला थोडी बुंदी जास्त वाढू का? असं विचारलं नाही बुवा. मी अभंग ठरवून गेले, एक लक्षात ठेवा. नाहीतर मी फेटा बांधायच्या आधी अभंग कधीच ठरवीत नाही. अलग लक्षात मी काय बोलतो ते. आपलं अन्नदान एवढंच सत्पात्री गेलं, बाकीचं अन्नदान काळाच्या पोटात गेलं. त्या अन्नदानाचा काही उपयोग झाला नाही. तुम्ही म्हणाल बुवा कोणाच्या पोटात 2 घास घालाव्या, जमणार नाही. एक बकरीची कथा आहे, तुम्हाला माहिती आहे. तिच्या पोटातले पिल्लं चोरून कोला घेऊन गेला होता. कोल्याला असं वाटलं या बकरीला वजन वाटलं पाहिजे म्हणून पोटात दगड भरून ठेवले त्यानं. पंचतंत्रातली गोष्ट आहे. श्लोक येतो पण मला वेळ नाहीये. पंचतंत्रात आलेली गोष्ट आहे बरं का. ही चालत नाही महाराज. ते अन्न काळाच्या दावडीत गेलं, जमणार नाही. अभंगाचं दुसरं चरण आहे, आईसे उफराटे वर्म धर्मांगीचा धर्म. एका बाजूला धर्म करताना दिसत असलं तरी दुसऱ्या बाजूला अधर्म आहे. आणि मला असं वाटतं धर्म नाश करणारी मंडळी धर्माचा अधिष्ठान करणारेच धर्माचा नाश करतात. मी बोलत नाही. शंकर महाराज खंदारकरांचं ज्ञानेश्वरीचं प्रास्ताविक वाचा. आमच्या शिवराम महाराजांना ते माहीत आहे. आपणच धर्माचे खरे ग्लानिकारक आहेत. कोणती आई अशी आहे का जी आपल्या मुलाला हरिपाठ म्हटल्याशिवाय जेवायला देत नाही? त्या आईने वरती बोट करा. शाल कुठे हो? शाल नाही आणत. ही शाल मी लगेच देतो. आता ही माझी झाली ना. अशी आई मला सांगा का माझ्या पोराने हरिपाठ म्हटला नाही तर मी त्याला अजिबात जेवायला देत नाही. याला धर्म म्हणतात. याला काय म्हणतात? माझ्या मदाला आईने आपल्या मुलाला धर्म शिकवला. धर्म म्हणजे अशा माईकवर सांगायच्या भाकड कथा नाही आहे. या माईकवर बोलायच्या गोष्टी नाही आहे. हा बुवा श्लोक आहे का? मग धर्मस्य तत्वम निहितम गुहाया. धर्म गुह्य बोलतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. धर्माचा पुळका मोर्चात नसतो. धर्माचा पुळका संघटनेत नसतो. धर्माचा पुळका घरातून चालू होतो. छत्रपतींना घरातून शिकवलं, भाऊ तुझा बाप जरी आदिलशाची निजामशाची चाकरी करीत असला पण तुझं चाकरी करण्याचं रक्त नाही बरं. महाराज उभे राहिले आणि आदिलशाला प्रणाम कर म्हटलंय. महाराज म्हणले हे भाऊ ते माझ्याच्याने जमणार नाही. तो कोणी राहू तिकडं, त्याचा काय माझा संबंध? हे रक्त आहे महाराज. ते कोणी शिकवलं होतं? तुकाराम वाजेनं. अहो आईनं शिकवलं होतं. ती कोणी शिकवलं होतं म्हणा. मग आईसे ओफराटे वर्म धर्मांगीच अधर्म.
आणि ज्याला धर्माने वागता येत नाही, नुसता बाहेर टवाळक्या मारतो. तुकाराम महाराज म्हणतात देव अंतरे ते पाप आणि खोटे उगवा संकल्प. त्याचे कर्म खोटे, तो पापच करतो, चांगलं काहीही करत नाही. आणि जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये तसं घडत असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे भीड खोटी, तुका म्हणे भीड खोट, तुका म्हणे भीड खोटी, तुका म्हणे भीड खोटी. लाभ विचाराचे पोटी, लाभ विचाराचे पोटी, ऐसे बुफराटे वर्मा, ऐसे बुफराटे वर्मा. लाभ विचाराचे पोटी, लाभ विचाराचे पोटी, ऐसे उपराटे वर्मा, ऐसे उपराटे वर्मा. धर्म धर्म धर्मांगीच धर्म धर्मांगी. जगद्गुरु तुकोबारायांची भाषा आहे महाराज. आपल्या जीवनामध्ये जर विचार नसेल तर आपण धर्म नाही अधर्म करत आहोत. म्हणून जीवनामध्ये धर्माचं ज्याने अधिष्ठान केलं त्याने विचार करावा. विचारा वाचून न पाविजे समाधान, धर्मांगी जय धर्म धर्म धर्मांगीचा धर्म, माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराच्या पोटी. कोणाच्या बिडीत पडून परमार्थ करायचा नाही, कोणाच्या बिडीत कधी राहायचं नाही, दबावाखाली नाही राहायचं महाराज. का? तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराचे पोटी. विचारा वाचून न पाविजे समाधान, सारासार विचार करावठावोटे, नामधरा कंठी विठोबाजे. आपण काय करतो याचा आपण विचार केला पाहिजे. कोणाच्या बिडीत कधी परमार्थ करायचा नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात दादा जर कोणाच्या बिडीत पडून तुम्ही राहिला तर मी नुकसान करून घ्याल. बऱ्याच वेळेस असं होतं, काय होतं कानू द्या एकादशी सोडून देतात लोक, एकादशी सोडून. असं चालत नाही. पापाचा भागीदार तो होत नाही. कोणाचा नियम मोडण्याचा आपल्याला अधिकार नाही. कोणाचा नित्यनियम कधी खंडित करू नये. आणि म्हणून जाता जाता सांगून जाईल जीवनामध्ये भिडीचा ते काही म्हणायचे हो, एक जुनी म्हण होती काका भिडीचे, भिडीचा भाऊ असं आहे ना. अरे आपण आपल्या जीवनामध्ये संत विचारावर अधिष्ठान राहावं. म्हणून तुका म्हणे भीड खोटी,
ते म्हणले तुकाराम वाजेला कसं काय वाटेल कानू मी बोलल्यावर. अरे हा विचार नाही करायचा, तुझं सत्य आहे ना, तर सत्य कधी लपून ठेवायचं नाही. लाभ विचाराचे पोटी सत्य कधी लपत नाही. आणि लपून ठेवलेलं सत्य जर ते सत्य असेल तर एक दिवस उदयाला आल्याशिवाय राहत नाही. म्हणून ऐसे उपराटे वर्म धर्मांगीच अधर्म. तुकाराम 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 झालेली सेवा तुम्हा मायबापांची चरणी समर्पित करतो. आणि जाता जाता एक सर्व तुम्ही माझे प्रेमाची मंडळी म्हणून एक सहज सूचना करतो. आणि मी तसं सूचना करण्याची माझी तुमच्यासमोर पात्रता नाही, पण जाता जाता तुम्ही एवढं मोठं अन्नदान करतात, जवळजवळ 2,500-3,000 लोकांचं अन्नदान करतात. मी सर्व आपल्या ग्रामस्थांना आणि सर्व भजनी मंडळाला एकच विनंती करेल, या अन्न जर वायाला जाऊ नये असं वाटत असेल तर आधी कीर्तन घ्या आणि नंतर भोजन द्या. या अन्न वायाला जाणार नाही. म्हणजे हे प्रसाद तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं तिळ पुण्य आपल्या जीवनामध्ये पडेल. थोडंसं 365 दिवसामध्ये 7 दिवस आपल्याला ॲडजस्ट करायचे, ते ॲडजस्ट होतील. आणि असे जर कठीण पातळीचे काही विषय असले तर पोट रिकामं राहिलं का मग ते विषय सहज अवगत होतात श्रोत्याला सुद्धा. आणि अलीकडे जागरणाने नाना प्रकारचे आजार होत आहेत. मला नाही काय, मी 10 मिनटात चांदवडला पोहोचणार आहे, पण जे लांबून लांबून मंडळी, आता उद्या महाराष्ट्राचं वैभव, कालही आपल्या महाराष्ट्रातलं वैभव, आणि सर्व बॅनरवर दिसणारी ही सर्व मंडळी, महान अशी मोठी मोठी मंडळी तुम्ही यासाठी सप्तासाठी येथे बोलवलेले आहेत. जर आपल्याला त्यांचा ज्ञानाचा आस्वाद घ्यायचा असेल तर मला सांगा, आपल्याला दुसऱ्या घरून जर आपल्याला काही भाजी वगैरे आणायची असली तर इकडून नेणारी लोटी किंवा इकडून नेणारी वाटी आपल्याला रिकामी करून न्यावं लागते का भरून नेता तुम्ही? रिकामी. तर तिकडून भरून मिळतंय महाराज. म्हणून आपल्याला जर काही भरायचं असेल बाहेरचं तर हे रिकामं असलं पाहिजे. नाही तर बाबा बोलतोच, हनुमानचा प्रेमे छंदे नाचे डोले. काय करते बिचारे, पेट्रोल फुल भरेल राहत, गाडी टामाटामा करती, असं वरतून मस्तपैकी थंड पाऊस चालू असलेला असतं. खरं तर मी ही सूचना करण्याची माझी पात्रता नाही, पण हे सर्व माझे अतिशय जिव्हाळ्याची हृदयातली मंडळी आहेत. मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का. झालेली सेवा तुम्हा मायबापांच्या चरणी समर्पित करतो. मला ज्यांनी बोलवलं ते आमचे सर्व विविध कार्यकारी सोसायटी मंडळ, आमचे रेवणनाथ भाऊ, आता आमचे सुराशी दादा वगैरे, हे सर्व जुनी मंडळी, आमचे वागचौरे माऊली, हा मग वा वा, सर्व माझे काका आवाड सर, आमचे सर्व दादा, सर्व आमचे भगवान भाऊ, सर्व इथे संप्रदायातील अतिशय जिव्हाळ्यातील गुह्य सर्व मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी श्री साष्टांग प्रणिपात करतो. उरधळून आलेली भजनी मंडळ, आमचे बापू महाराज, सर्व तरुण मंडळी नाही का, गोड असं धोतर वगैरे घालून नाही का, ही मुलं अजूनपर्यंत जागी राहिलीत, यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा, गोड टाळी वाजवा. बिचारे हो, असेच कीर्तन ऐका आणि खूप अभ्यास पण करा बरं का. खूप अभ्यास करा, खूप अभ्यास करायचं. ह्या अभ्यास करायचं वय आहे. म्हणून तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. सर्व ग्रामपंचायत सरपंच, सोसायटीचे चेअरमन, सदस्य, सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. ग्रामस्थांना कोटी कोटी धन्यवाद देऊन किंबवना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले एथ माझे उरले पायी गपन. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी, जय विठ्ठल समा, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिले कुरे वेडे वाकुळे करा क्षमा, नाही विचारिला अधिकार म्या पुला करा. पराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पाय करा क्षमा. पराध महाराज ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. 5 मिनिटं बसा. पांडुरंग